केंद्र सरकारने पुन्हा एकदा सामान्यांना दणका दिलाय। एकीकडे ट्रम्पच्या टॅरिफच्या निर्णयामुळे देशातील शेअर मार्केट कोसळलं, तर दुसरीकडे केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कांमध्ये 2 रुपयाची तर घरगुती गॅसच्या किमतीत 50 रुपयाची वाढ केली आहे। आज रात्रीपासून देशातील पेट्रोल डिझेलच्या किमती वाढणार आणि त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशांना कात्री लागणार आहे। आधीच महागाईच्या झळा सोसत असलेल्या सर्वसामान्य वर्ग या निर्णयामुळे वाढत्या किमतीमुळे होरपळून निघणार असल्याचं बोललं जातंय। पण हा उत्पादन शुल्क आहे तरी काय? 1945च्या कायद्यानुसार देशात मीठ सोडून उत्पादित होणाऱ्या सगळ्या मालांवर केंद्र सरकार टॅक्स लावतं। याच्या वेगवेगळ्या श्रेणी असतात। काही मालांवर केंद्र आणि राज्य सरकार असे 2 वेगवेगळे कर लावले जातात। भारत हा कच्च्या तेलाचा आयातदार असून परदेशातून कच्चे तेल आयात करून त्याला देशात शुद्ध केलं जातं आणि ते बाजारात विकलं जातं। या उत्पादित होणाऱ्या तेलांवर केंद्र सरकार 24 ते 26% कर आकारतात, तर राज्य सरकार पंपावर चालू असलेल्या किमतीच्या निम्मा कर लावतात। नवीन निर्णयानुसार यात आता 2 रुपयाची भर पडणार असून देशातील तेलाच्या किमतीत वाढ होणार आहे।